नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुंदर असा भाग आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता त्या जंगलातील लोकांनी सारंग आणि सावलीला वनस्पतीपासून जे औषधी वनस्पती आहे ती द्यायला नकार दिलेला असतो। त्यावेळेस आता सारंग हा सावलीकडे बघतो आणि म्हणतो की ही लोक आता काही ऐकणार नाही सावली, आणि आपलं प्रॉडक्ट आता काही लॉन्च होणार नाही। तेव्हा आता सावली ही सारंगला धीर देते आणि म्हणते की सारंग सर, आपला विठोबाना आपल्या पाठीशी उभा राहील, चला तुम्ही असे म्हणत सावली आता सारंगचा हात धरून पुन्हा त्या लोकांसमोर येते। ती लोक आता म्हणतात की अहो तुम्ही अजून गेले नाहीत का आणि इथेच। तेव्हा सावली त्यांना हात जोडून रामकृष्ण हरी असे बोलते आणि त्या आता माणसाच्या पाया पडते। तर तेवढ्यात तो म्हातारा मनुष्य आता सावलीच्या देखील पाया पडतो आणि म्हणतो की रामकृष्ण हरी। तेव्हा सावली त्यांना म्हणते की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही गाती सुस्वरे। सावली म्हणते की हा अभंगातून विठुरायाने आपल्याला किती मोठा वारसा दिलाय आणि मी एक विठोबाची भक्त आहे। आणि त्यानंतर सावली तिची ओळख करून देत म्हणते की मी सारंग सरांची बायको आहे आणि माझ्या एवढं चांगलं माझ्या नवऱ्याला म्हणजे सारंग सरांना कोण ओळखत असेल। ती माणसे आता एकमेकांकडे टकमका बघू लागतात आणि याच विश्वासाने मी विठुरायाची शपथ घेऊन सांगते की आम्ही तुमची कोणतीही फसवणूक करणार नाही आणि तुमचा विश्वास आम्ही कधी तोडणार नाही आणि तुमच्या भावनांचा आम्ही कायम स्वाभिमानाने अभिमान करू, त्याचा विश्वासघात कधीही होऊ देणार नाही असे वचन सावली आता त्यांना देते। आणि त्यानंतर सावली म्हणते की तुम्ही म्हणाल तर आम्ही तुमच्या परवानगीशिवाय जंगलात पाऊलही ठेवणार नाही आणि आम्ही कायम तुमची जी जंगलाविषयी आईवडिलांसारखी श्रद्धा आहे ती श्रद्धा आम्ही ठेवू। तो माणूस हात जोडून म्हणतो की माऊली सगळं तुमचं खरं आहे, पण तरीही आम्ही परवानगी देऊ शकत नाही। सावली म्हणते की अहो एकदा तुम्ही विचार करून बघा। सावली म्हणते की आम्ही तुम्हाला आग्रह करत नाही, पण उद्या तुम्ही म्हणायला नको की एवढी चांगली संधी चालून आली होती पण सगळ्यांच्या हट्टापायी ती निघून गेली म्हणून। सावली म्हणते की आणि त्यासाठी आमची कंपनी तुमचं गाव देखील दत्तक घेईल। ते ऐकताच ती लोक आता एकमेकांकडे पुन्हा एकदा बघू लागतात आणि चर्चा करू लागतात। सावली म्हणते की गावात चांगल्या शाळा होईल, सुविधा होतील, दवाखाना होईल आणि आपण सगळेजण एकत्रच काम करणार आहोत। सावली म्हणते की जर तुम्ही सुखी राहून तुमची प्रगती झाली तर आम्ही सुद्धा सुखी राहून आमची सुद्धा प्रगती होईल। आणि त्या माणसांना आता सावलीचं बोलणं पटलेलं असतं आणि सावली म्हणते की मान्य आहे, तुम्ही या जंगलाचे राखणदार आहात, पण ते जंगलही विठोबारायाचंच आहे आणि विठुराया आपल्या सगळ्यांचा आहे असे सावली आता त्यांना समजावते। आणि तेवढ्यात ती बाई आता सावलीचं बोलणं ऐकून म्हणते की सरपंच साहेब, अहो मुलीच्या वागण्यात आणि बोलण्यात सच्चेपणा दिसतो, खरेपणा दिसतो आणि मुलीचं मन सुद्धा अगदी स्वच्छ दिसतं आणि अशी जर माणसं आपल्या गावचं भलं करणार असेल तर त्यांना आपण मदत करायलाच हवी अशी ती बाई आता त्यांना सांगते। आणि इकडे आता किरण ही बबलूवरती रागावलेली असते आणि ती रागावून निघून जाताच बबलू घरामध्ये येतो आणि तारा तिथे येताच आता बबलू ताराला म्हणतो की किरण आता माझ्यामुळे खूप हर्ट झाली, मी तिला बोललो, तर आता तूच मला काहीतरी सजेशन दे की जेणेकरून मी किरणचा राग घालवील। तारा म्हणते की तू आता एक काम कर बबलू, तू डायरेक्ट तिला सॉरी म्हणूनच टाक। बबलू आता हसू लागतो आणि लगेच आता बबलू म्हणतो की ती माझ्यावरती चिडेल। तारा म्हणते नाही चिडणार। ताबडतोब बबलू आता किरणला फोन लावू लागतो। तर दुसरीकडे आता सारंग आणि सावलीला त्या लोकांनी परवानगी दिलेली असते। आता सरपंच साहेब म्हणतात की मान्य आहे, पण आमची एक अट आहे, जर तुम्ही तुमचा शब्द मोडला तर तुम्हाला हे गाव आणि हे जंगल त्याची वाट तुमच्यासाठी कायमची बंद होईल आणि त्यानंतर मग आम्ही तुम्हाला गावात पाय देखील ठेवू देणार नाही। सावली म्हणते की आमचा हा शब्द आम्ही कधीच मोडणार नाही। आता सरपंच साहेब म्हणतात की मग सांगा तुम्हाला काय काय लागणार आहे। तर सारंग त्याच्या खिशातील आता ती लिस्ट त्या लोकांना दाखवतो। सरपंच साहेब ती सगळी वनस्पतीची लिस्ट वाचतात आणि लगेच आता सरपंच साहेब म्हणतात की तुम्हाला ह्या वनस्पती आम्ही देऊ आणि लगेच सारंग आणि सावली त्या सगळ्यांना नमस्कार करतात आणि सावलीकडे खुश होऊन सारंग बघत आता सावलीला घेऊन तेथून निघून येतो। इकडे आता पटकन राजकुमार हा त्याच्या कॅरेजचे काम उरकून आता घरी येतो। पटकन त्याची सॅक आता बेडरूममध्ये ठेवत आता त्याच्या सॅकमधून टॉवेल बाहेर काढतो। तर तेवढ्यात अमृता राजकुमारला चहा घेऊन येते। अमृताकडे बघत आता राजकुमार म्हणतो की मी तुला इथे राहावं असं वाटतं ना। ती अमृता म्हणते की तुम्ही असं का बोलता, अहो आत्ता तर कुठे सुरळीत झालंय,
तेव्हा तुम्ही इथून जावं हा विचार तरी माझ्या डोक्यात कसा येईल. राजकुमार म्हणतो की तुला जर वाटत असेल मी या घरात राहावं तर हे सगळं चहा घेऊन येणं काम करणं तू बंद कर. अमृता म्हणते काय झालं, माझं काही चुकलंय का? तर राजकुमार म्हणतो हो, खरंच तुझं खूप चुकलंय. राजकुमार म्हणतो की मला चहा आणून देणं, माझ्या जेवणाच्या वेळी मला जेवण देणं, हे सगळं तू बंद कर अमृता. अमृता म्हणते की ते माझं कर्तव्य आहे. राजकुमार म्हणतो की आत्तापर्यंत तुझं कर्तव्य तू अगदी चोख पार पाडलंस, पण आता मी माझं कर्तव्य पार पाडील. आणि तसंही राजकुमार म्हणतो की मला सगळं करता येतं, मला भात करता येतो, मला भाजी करता येते, पोळीसुद्धा बनवता येते आता. आणि तोच चहा आता अमृताला खाली बसवत राजकुमार प्यायला देतो. राजकुमार म्हणतो की प्या, आता तुमची सेवा मी करणार आहे. अमृता आता खुश होते. राजकुमार म्हणतो की काही जरी झालं तरी मी भाडेकरू आहे बाबा. पण अमृता म्हणते की तुम्ही भाडेकरू आहात ना, मग द्या आईला भाडं, पण मला तुमच्याशी कसं वागायचं हे मला नका सांगू. आणि त्यानंतर इकडे आता राजकुमारचा हात बघत अमृता म्हणते की आवो तुमचे हात किती खराब झाले. तर राजकुमार म्हणतो मॅकॅनिकचा हात आहे बाबा, काय करणार. तर आता अमृता म्हणते की थांबा, आणि स्वतः अमृता आता राजकुमारला बशीमध्ये चहा ओतून देते. आणि त्यानंतर राजकुमार आता अमृताने दिलेला चहा बशीतून, तर तोच आता अर्धा चहा कपात राहिलेला अमृता, दोघेही चहा पितात. दोघेही आता खुश होतात. आणि इकडे आता सारंग सावली घरी येऊन बेडरूममध्ये येतात. तर सारंग सावलीला आपल्या मिठीत घेतो. सारंग सावलीला म्हणतो की आज तू खरंच खूप मोठं काम केलंस सावली, आणि खरंच तू खूप मोठी डील क्रॅक केलीस आज. प्रेमाने सावली सारंगकडे बघते आणि सारंग म्हणतो की हे सगळं तुला कसं जमतं ग सावली. सावली म्हणते की अशा गोष्टी जमवायच्या नसतात, ते आपोआपच जमतं. आपल्या मनात जर चांगल्या भावना असल्या समोरच्याला आपल्या त्या चांगल्या भावना समोरच्यापर्यंत पोहोचतातच. आणि त्यानंतर आता इकडे सारंग पटकन सावलीच्या खांद्यावर डोके ठेवतो आणि लगेच आता सारंग म्हणतो कसल्या चांगल्या भावना ग सावली. सावली म्हणते की या चांगल्या भावना ज्याला त्याला समजतात. आणि पटकन सावली तिचं डोकं आता सारंगच्या डोक्याला मारते. आणि त्यानंतर सारंग म्हणतो सावली मला भूक लागली. प्रेमाने सावली सारंगकडे बघत म्हणते की इथे तुम्हाला काहीच नाही मिळणार. सारंग म्हणतो की तुला बघितली का माझी भूक पळून जाते. सावली आता पटकन बाजूला होत म्हणते की अहो अगोदर सांगायचं नाही का. सारंग म्हणतो काय केलं असतं. तेव्हा सावली म्हणते की एका माणसाचं जेवण मी कमी बनवलं असतं. आणि त्यानंतर आता पटकन सारंग सावलीकडे बघतो आणि म्हणतो देतेस ना जेवायला. सावली म्हणते देते ना. पटकन सावली सारंगला ढकलून देते आणि तेथून बाहेर हसतच निघून येते. त्याच वेळी समोरून ऐश्वर्या येते. सावली खुशीत असलेली बघून आता ऐश्वर्या म्हणते की आजकाल तू सारंगसोबत जास्तच रोमॅन्टिक व्हायला लागली का सावली. सावली म्हणते का हो काय झालं. सावली म्हणते की का मी माझ्या नवऱ्यासोबत फिरू नाही शकत का. ऐश्वर्या म्हणते फिर ना, तुझं तोंड ना जास्तच चालायला लागलंय. ऐश्वर्या म्हणते मी तुला एकदम सोपा प्रश्न विचारला, तुम्ही कुठे गेलेला होतात. सावली म्हणते ऑफिसला गेलो होतो. तर ऐश्वर्या म्हणते की ऑफिस नंतर कुठे गेले होते. सावली म्हणते की अचानक एक फोन आला तेव्हा आम्ही एका गावात गेलो होतो. ऐश्वर्या म्हणते कोणत्या गावात आणि कोणाचा फोन. आणि इकडे आता ऐश्वर्या म्हणते गावाचं नाव काय होतं. तर सावली म्हणते बाबुळवाडी. अजून काही विचारायचं का अशी सावली बोलताच ऐश्वर्या म्हणते नाही मॅडम जा आता तुम्ही. तर सावली निघून जाते. आणि इकडे आता ऐश्वर्या आता टेन्शनमध्ये येऊन तिच्या बेडरूममध्ये येऊन आता फोन करू लागते. तर तेवढ्यात राजकुमार त्याचे आवरून तिथे येतो आणि ऐश्वर्याकडे बघत म्हणतो की येऊ का. आता राजकुमार म्हणतो की तुम्ही जर बिझी असाल तर नंतर येतो. ऐश्वर्या म्हणते नाही नाही बोल. आणि अखेर मला माहितीच होतं तुझं खरं रूप माझ्यासमोर येणारच, आणि हे बघ आलं ते माझ्यासमोर. ऐश्वर्या म्हणते मला वाटलंच होतं तू माझ्याकडे येणार आणि बोल. तर राजकुमार म्हणतो की ऐश्वर्याजी तुम्ही खूप मोठी चूक करता. भूतकाळात माझ्याकडून खूप मोठमोठ्या चुका झाल्यात. राजकुमार म्हणतो की त्यावेळेस मी स्वार्थी होतो, बिंडोक होतो, नालायक होतो. राजकुमार म्हणतो संपत्ती कशी मिळवायची, पैसा कसा मिळवायचा, कंपनीवर अधिकार कसा मिळवायचा, फक्त मला एवढंच माहिती होतं. आणि राजकुमार म्हणतो की पण त्यातून काय झालं तुम्हाला माहिती आहे ना. स्वतःचं आणि कुटुंबाचं मी खूप मोठं नुकसान करून घेतलं. आणि राजकुमार म्हणतो की पण आता मला चांगलं समजलं आणि तुम्ही सुद्धा हे सगळं थांबवा. आणि तुम्ही बाकीच्यांच्या मनात शंका संशय निर्माण करून तुम्हाला काय मिळणार आहे. ऐश्वर्या म्हणते की मला ना जुन्या राजकुमारशी माझी गाठ पडायला हवी आणि मला सुद्धा तेच हवंय. आणि ऐश्वर्या म्हणते की अरे
माझ्यासमोर एवढी कसली ॲक्टिंग करतोस, ये ना खऱ्या राजकुमारात माझ्यासमोर. आणि राजकुमार म्हणतो की असं म्हटलं तर तुम्हाला खूप आनंद होईल, पण तसं नाही आहे. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो की जुना राजकुमार आता गेलाय, पण मी न बोललेल्या गोष्टी जर आईसमोर जर बोललो तर काय होईल ना, तुम्ही त्याचा विचार करा. राजकुमार म्हणतो की मी तुम्हाला विनवणी करतो. ऐश्वर्या म्हणते की राजकुमार आणि विनवणी हे मला ऐकायला खूप अवघड वाटतंय. आता राजकुमार म्हणतो की तुम्ही सवय लावून घ्या मॅडम, तुमच्या पापाच्या कृत्याचा पाढा मी आईसमोर नाही वाचला, आणि जर तो वाचला तर काय होईल याचा तुम्ही विचार करा. राजकुमार म्हणतो माझं काय, मी तर नालायकच आहे आणि या घरात मी बदनामच आहे. आणि राजकुमार म्हणतो की जर त्यांना तुमचं सत्य कळलं तर ते तुम्हाला घरातून नाही तर कंपनीतून सुद्धा काढतील. राजकुमार म्हणतो की मी तुला फक्त एकदा फायनल सांगतो, सगळं चांगलं चाललंय तेव्हा प्लीज तू यामध्ये मिस करू नकोस. आणि राजकुमार म्हणतो की ऐश्वर्याची मला घराबाहेर राहायची सवय झाली, आता तुम्हाला त्याची सवय नाहीये आणि तुम्हाला ती खूप जड जाईल. आणि ही लाईफस्टाईल तुम्हाला मेंटेन करता येईल का, या सगळ्याचा तुम्ही एकदा विचार करा, असे राजकुमार आता ऐश्वर्याला समजावतो. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, चुटकी वाजवत ऐश्वर्या म्हणते की माझ्या वाटेला जाऊ नकोस, आणि मी मॉमची एक आवडती सून आहे आणि तू मॉमचा नालायक वाया गेलेला मुलगा आहेस. राजकुमार म्हणतो की ही सगळी विशेषणे माझीच आहे आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही, ऐश्वर्या मॅडम याचा भान ठेवा. आणि म्हणून सांगतो विचार करा प्लीज. आणि घड्याळाकडे बघत राजकुमार म्हणतो गॅरेजवर जायचंय, वेळ होतोय, चला निघतो. आता इकडे सारंग हा सावलीच्या काळ्यात हात घालून येतो आणि म्हणतो सावली, अगं मला एक नवीन कल्पना सुचली. सावली म्हणते हे काय बरं आता नवीन तुमचं? सावली म्हणते की सरळ सरळ सांगा ना, कधी सरळ सांगता का? सारंग म्हणतो की तू तरी कधी सरळ सांगतेस. आणि सारंगकडे बघत आता सावली म्हणते की सांगा ना तुम्हाला काय कल्पना सुचली. सारंग म्हणतो सांगू का, जेव्हा शिवानी या घरात आली होती ना तेव्हा तू एक मिनिटं देखील मला सोडत नव्हतीस आणि सतत तू माझ्या शेजारी राहायची. सावली म्हणते बरोबर आहे ना, आणि तेच तुम्हाला आवडत नव्हतं. आणि आता सारंग म्हणतो की हे बघ, आता आपण 24 तास एकत्र राहू शकतो. सावली हसतच म्हणते की ते कसं काय? सारंग म्हणतो की कंपनीमध्ये मी तुला एक पोस्ट देण्याचा विचार करतोय. आणि सारंग म्हणतो की म्हणजे आपण 24 तास एकत्र राहू, कंपनीतच जेऊ, कंपनीतच बरोबर राहू. सावली म्हणते की पण नको सारंग सर, कारण एकतर मला त्या कंपनीतलं काही कळत नाही आणि ऑफिसमध्ये तर मी तुमची मदतसुद्धा करू शकत नाही. सारंग म्हणते की हे बघा सारंग सर, मला हे पटत नाही, माझं तर सोडून द्या, पण तिलोत्तमाला मॅडमला सुद्धा हे पटणार नाही. सारंग म्हणतो त्याची काही काळजी करू नको, आईला मी बरोबर पटवील. सावली सारंग म्हणतो मी बोलतो आईशी, तर सावली म्हणते नको नको. सारंग म्हणतो की मी आता ऐकणार नाही, आणि काही जरी झालं तरी सावली मी तुझ्या इच्छा पूर्ण करणारच आणि तुला कंपनीमध्ये नेणारच. आणि प्रेमाने सावलीच्या गालावरून हात फिरवत सारंग आता सावलीला कंपनीमध्ये नेण्याचा विचार करतो आणि एकटक नजरेने सावलीकडे बघत राहतो, तर सावलीसुद्धा प्रेमाच्या नजरेने सारंगकडे बघते. त्यानंतर आता सारंग हा तिलोत्तमाकडे येतो आणि सावलीला कंपनीमध्ये मी घेऊन जाणार, आणि तिने आता त्या जंगलातील औषधी आणण्यासाठी त्या जंगलातील लोकांना कसे तयार केले हे सारंग आता तिलोत्तमाला सांगतो. सारंग म्हणतो की सावली या घरची आणि कंपनीची सदस्य आहे, तेव्हा या घरातील सदस्य या नात्याने जर सावली कंपनीत आली तर काय हरकत आहे आई? तिलोत्तमा म्हणते की तरीसुद्धा मला तुझी ही अट मान्य नाही आहे. त्यानंतर सारंगला आता त्या गावातील सरपंचाचा फोन येतो आणि म्हणतो की सारंग साहेब, आम्ही तुम्हाला वनस्पती देऊ शकत नाही. तर सारंग म्हणतो काय झालं? तेव्हा तो सरपंच म्हणतो की तुमच्याकडील एक व्यक्ती इथे आली होती आणि ती आम्हाला धमकी देऊन गेली आणि वनस्पती द्यायच्या नाही असे त्यांनी सांगितलं. ते ऐकताच आता सारंगला धक्का बसतो आणि सारंग आता सावलीला ते सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की कोण माणूस त्यांच्याकडे गेला असेल आणि हे सांगितलं असेल. त्याच वेळेस ऐश्वर्या ते बोलणं ऐकते आणि ऐश्वर्या हसू लागते. तर सावली म्हणते की ऐश्वर्या मॅडमनी मला विचारलं होतं हे, तेव्हा मी त्यांना याबाबतीत माहिती दिली होती. तर आता सारंगला ऐश्वर्याचा संशय येतो आणि त्यानंतर आता ऐश्वर्याचा संशय येता क्षणी पटकन आता सारंग हा तिलोत्तमाकडे जातो आणि आपल्या हर्बल प्रॉडक्टसाठी आपण गावात गेलो होतो आणि तेथील गावकऱ्यांनी आपण तयार केले, पण ऐश्वर्याने तिथे जाऊन त्या गावकऱ्यांच्या मनात संशय तयार केला
आणि ती ऐकताच आता रागाने तिलोत्तमाला खूप राग येतो. तळपायाची आग मस्तकात जात कंपनीमध्ये गेलेल्या ऐश्वर्याकडे आता वाऱ्याच्या वेगाने तिलोत्तमा येऊन खंडिशी आता तिलोत्तमा ऐश्वर्याच्या कानाखाली मारत एका झटक्यात ऐश्वर्याची तिलोत्तमाने केलेली असते ती कंपनीतून हकालपट्टी. सगळ्यात मोठ्या सत्याचा धमाका उडत अखेर आता तिलोत्तमाने ऐश्वर्याची कंपनीतून हकालपट्टी करत आता सावलीला कंपनीत जाण्याची परवानगी देऊन सावलीला बनवलेली असते ती कंपनीची मालकीन. तर कशी वाटली सावळ्याची जणू सावली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.